मला की बलिदानाला त्यांच्याकडून जी माहिती मिळाली मी तुम्हाला सांगून टाकली. त्यांच्याकडूनच माहिती मिळाली त्यांच्या माणसाकडून आम्हाला की बलिदान फक्त आता ते आचारसंहितेमुळे काहीतरी होतं वाटतं, घोषणा करता येणार का काय काहीतरी त्यांचं असं होतं काहीतरी प्रॉब्लेम. आणि अधिकारी चर्चा करतील आणि त्या स्तरावरती कुणबी प्रमाणपत्र 58 लाखाच्या बद्दल निघतील. 6वा विषय राहिला हैदराबाद गॅझेटियरचा, तर त्या संदर्भात आता निर्देश आज निघतील वाटतं किंवा रात्री निघाले असतील उशिरा. ते जरा आमच्याकडेच इकडं थोडं काही दुरुस्ती आहेत का पुन्हा यासाठी अभ्यासकच 10 वाजेपर्यंत इथं सुरू होतं, त्यामुळे थोडा त्याला वेळ होऊ शकतो किंवा आज होऊन जाईल. सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की आधी अनुकंपावर फक्त पुरुषाला वारस धरला जायचं, पण कोर्ट असं म्हटलंय की लिंग चालणार नाही. आता मुलींनाही तो सन्मान दिला पाहिजे, मुलीला लग्न कुटुंबापासून सोडता येईल. तर तुमची काल मागणी होती की काही आत्महत्या झालेल्या शहीद झालेले शेतकऱ्यांच्या म्हणजे त्यांच्या घरात मुलं नाही मुली आहे, तर तुम्हाला याचा फायदा होईल? हो, सगळ्यालाच होईल ना. आमच्या असं माननीय न्यायालयाने जो निर्देश दिले ते सगळ्यासाठीच फायदा होईल. मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेले कुटुंब येतात त्यांच्यात बी काही ठिकाणी फक्त मुलीच्या मुलं नाही तर तो फायदा त्यांना होईल. शेतकऱ्यांच्या बद्दलचा तसाच विषय असेल तर ते चांगला निर्णय चांगला झाला तो की सगळ्यांसाठी तो फायदा होईल. चांगला निर्णय तो. 2 लाखाचं कर्ज सरकारने माफ केलंय, तर त्याची घोषणा निवडणुकीनंतर करू, पण माहिती तर आज देऊन टाकली मुख्यमंत्र्यांना. आचारसंहितेमुळे पण माहिती तर देऊन टाकली. आपण कर्जमुक्तीच करा ना, खायला 2-2 हजार 2-2 लाख करता का कामान धामाचं. एकदाच मोकळे करा शेतकरी आणि मालाला भाव द्या. काहीच गरज नाही पुन्हा शेतकऱ्याला कशाची. सरळ सरळ स्पष्ट काम करा. एकदाच काढा किती कर्ज येते, पुरी कर्जमुक्ती करा. शेतकऱ्याला सांगा तुमच्या मालाला दामदुप्पट भाव केलाय, आजपासून आता कर्ज नाही देत आम्ही तुम्हाला. ते घेणार नाही दुप्पट भाव केलं. कापसा जर 10-15 हजार रुपये भाव केला काय मागेल देऊ. सगळ्या पिकात जर दुप्पट दुप्पट करत गेले काहीच गरज नाही शेतकऱ्याला कशाची. आत्महत्या करायची सुद्धा गरज नाही. म्हणजे तुम्ही जसं एकदा लाडक्या बहिणी दिलं ना तसं एकदा पूर्ण कर्जमुक्ती करा, पण शेतीमालाला भाव पण द्या. तुम्ही ते कर्जमुक्ती करताना कापसाचा भाव आहे 2,500 मग असं नाही जमायचं. ते उलट सुलट खेळ करून ठेवतात. वाढवा सगळ्यात. शेतकरी जगितोय देशाला, जगवा शेतकऱ्याला सुद्धा करायलाच पाहिजे. लाडक्या बहिणीचे बऱ्याच लाडक्या बहिणी बाहेर काढल्या आणि काही 14,000 दाजीने बी काढले होते वाटतं पैसे लाडकी बहीण होऊन. ते दाजीच्या मागा लागले विचारायला. ते म्हणले मी ते 14,000 वसूल करणारे पैसे. आता ती पण लाडकी बहिणीच दाजी आहे ना कुठेतरी. अरे जरी दाजीना काढले असले 14,000 तरी ते बायको आहेच ना दाजीला, ती तुमची बहीणच आहे ना मग लाडकी बहीण. मग दाजीचे पैसे हाणायला लागले ना फडणवीस साहेब. काय दाजीने काय वाटलं केलं तुमचं एवढं की 14,000 दाजी सोडून द्या एवढी बात. गुन्हे दाखल व्हायची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हे तर दाखल करू